नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर. लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता अपडेट बघणार आहोत. लाडक्या बहिणींची ई-KYC दुरुस्तीची प्रोसेस जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आता सुरू झालेली असेल. काही बहिणींच्या मनामध्ये अजूनही प्रश्न असा आहे की KYCचे ऑनलाईन पोर्टल सुरू होणार का? ज्या बहिणींनी KYC केली नसेल तर त्यांना लाभ मिळेल का? पुढे यांचं काय होणार आहे? तर याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत चला. त्याचप्रमाणे बातमी महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तर मैत्रिणींनो, सध्या तरी KYCचे ऑनलाईन पोर्टल हे सुरू होणार नाही आणि त्याची शक्यता खूप कमी आहे. कारण KYC सध्या ऑफलाईन पद्धतीने आणि अंगणवाडी ताईंच्याकडूनच केल्या जात आहे. तुमच्या जिल्ह्यात सुरू झाली आहे का किंवा सुरू झाली नसेल तरीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कारण काही जिल्ह्यामध्ये ही प्रोसेस सुरू झालेली आहे. अंगणवाडी ताई डॉक्युमेंट घेत आहेत आणि विनंती अर्जसुद्धा भरून घेत आहेत. सध्या ऑफलाईन पद्धतच ई-KYCची चालू आहे आणि ज्या बहिणींची KYC चुकलेली होती त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. कारण 3 महिने झाले ह्या बहिणींना लाभ मिळालेला नाही, तर 3 महिन्याचा पैशांचं यांचं खूप नुकसान झालेलं आहे. आणि ह्या पात्र बहिणी आहेत, त्यांच्या घरी कोणीही सरकारी नोकरीवर नाही किंवा कोणीही पेन्शनधारक व्यक्ती नाही. फक्त एका क्लिकमुळे त्यांची ही KYC चुकलेली आहे आणि 4,500चा लाभ जो त्यांना 3 महिन्याचा मिळणार होता तो त्यांचा पेंडिंग आहे. आता हा मिळेल किंवा नाही मिळेल याची शक्यता अजून सांगता येत नाही. कारण अजून जानेवारीचा हप्ता यायचा आहे. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना जानेवारीचा हप्ता येईल, परंतु ज्यांची KYC चुकली त्यांना जानेवारीचा हप्तासुद्धा मिळणार नाही. त्याचप्रमाणे ज्या बहिणींनी अजूनही KYC केलेली नसेल तर अशा बहिणींचं काय? तर ह्या बहिणींनासुद्धा लाभ मिळणार नाही. कारण पोर्टलवर अजूनही त्यांच्यासाठी ऑप्शन उपलब्ध नव्हतं. दरवर्षी जून महिन्यामध्ये KYCची प्रक्रिया राबवली जाणार आहे. कारण ज्या पात्र महिला आहेत त्यांच्यापासूनसुद्धा दरवर्षी जून महिन्यामध्ये म्हणजे वर्षातून एकदा KYC केल्या जाणार आहे आणि त्यामध्ये त्यांची लिस्ट तयार होणार आहे आणि पात्र बहिणींनाच हा लाभ मिळणार आहे. तर जास्तीत जास्त जून महिन्यात हे KYCचं पोर्टल खुलण्याची शक्यता जास्त आहे. कारण आधी जेव्हा आपण KYC केली तेव्हाच आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई यांनी माहिती दिली होती की दरवर्षी जून महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना KYC करावी लागणार आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या KYCमध्ये चुका झालेल्या आहेत त्यांनासुद्धा KYC दुरुस्तीची एकच संधी मिळालेली आहे. ती शासनाकडून जिल्हा स्तरावर राबवण्यात येत आहे. तुमची जर KYC चुकलेली असेल आणि तुम्हालासुद्धा 3 महिन्यापासून लाभ मिळालेला नसेल तर लवकरात लवकर तुमच्या शेजारच्या अंगणवाडी ताईंना संपर्क साधा. कारण अंगणवाडी ताईंकडे KYC ज्यांची चुकलेली आहे त्यांच्या पहिल्या टप्प्याच्या याद्या आलेल्या आहेत आणि ह्या ग्रामीण स्तरावर आणि शहरी स्तरावर वेगवेगळ्या याद्या आहेत. या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमची ई-KYC ही दुरुस्ती केल्या जाईल. मैत्रिणींनो, ही शेवटची संधी आहे. ही संधी आपण सोडू नका. कारण एकदा आपली KYC चुकली आणि आपल्याला 3 महिन्याचा लाभ आपल्याला मिळालेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर ताईंशी संपर्क साधून KYC करून घ्या. व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या बहिणींपर्यंत शेअर करा. व्हिडिओला एक लाईक करत चला आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन अपडेट घेऊन. धन्यवाद.